सामायिक परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा जाणून घेऊया अगदी एका मिनिटात. सगळ्यात आधी एक्झाम पॅटर्न. तर बघा, इंग्लिश विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी जशा पद्धतीने असणार आहे तसाच पेपर तुम्हाला सामायिक परीक्षेला असणार आहे. यासाठी तुम्हाला 50% सिलेबस अभ्यासायचं असणार आहे. यानंतर बघा, प्रिपरेशन प्लॅन. यामध्ये स्टेप 1 अंडरस्टँड पेपर पॅटर्न. तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असणार आहे ते तुम्ही समजून घ्या. त्यामध्ये मार्किंग स्कीम, ऑप्शनल टॉपिक्स कोणते आणि इझी टॉपिक्स कोणते याच्यावर जास्त भर द्या. त्यानंतर प्रिपरेशनची सेकंड स्टेप फ्री अँड इझी मार्क्स टॉपिक्स. यामध्ये बघा, लँग्वेज स्टडी 10 मार्क्स तुम्हाला खूप इझिली मिळतात. त्यानंतर पोएट्री सेक्शन, यामध्ये देखील 10 मार्क्स खूप इझिली मिळतात. यासाठी फक्त पोएम्सला रीड करा, ॲक्टिव्हिटीजला सॉल्व्ह करा आणि प्रत्येक पोएमचं ॲप्रिसिएशन लर्न करा. त्यानंतर रायटिंग स्किल सेक्शन, यामध्ये देखील 25 मार्क्स खूप इझिली मिळतात. यामध्ये लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, न्यूज रिपोर्ट आणि ट्रान्सलेशन या 5 टॉपिक्सवरती फोकस करा. त्यानंतर प्रिपरेशनची थर्ड आणि लास्ट स्टेप सॉल्व मिनिमम 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इन टाइम बाउंड मॅनर. तर बघा, मागील वर्षाचे बोर्डाचे किंवा सामायिक परीक्षेचे पेपर तुम्हाला टाइम बाउंड मॅनरने सॉल्व्ह करून बघायचे. अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये सामायिक परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा अभ्यास करू शकतात.